1 डिसेंबरपासून 5 मोठे बदल होत आहेत। काय ते 5 मोठे बदल जाणून घेऊया झी24 तासच्या स्पेशल रिपोर्टमधून। 1 डिसेंबरपासून बँकिंग आणि ईपीएफओ सह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। या नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांना दिलासा कमी आणि महागाईची झळ जास्त सोसावी लागणार आहे। 1 डिसेंबर पासून सर्वात मोठे 5 बदल आता या ठिकाणी करण्यात येणार आहेत। यामध्ये घरगुती गॅसबाबत सर्वात मोठे बदल या ठिकाणी होणार आहेत। तसेच घरगुती जीवनावश्यक वस्तूंच्या किमती 1 डिसेंबर पासून प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात येणार आहेत। रेशन धारकांसाठी 2 आनंदाच्या बातम्या व एक वाईट बातमी देखील यामध्ये असणार आहे। राज्यातील 90 लाख रेशनधारकांचे गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। म्हणजेच 1 डिसेंबर पासून रेशनधारकांना गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। वाढलेली थंडी लक्षात घेऊन सरकारने थंडीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी गहू आणि तांदूळ रेशनधारकांना वाढवून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतलेला आहे। हे गहू तांदूळ नेमकं किती तुम्हाला वाढवून सरकार देणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता लगेच समजणार आहे। अखेर पेन्शनधारक जिंकल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शनधारकांसाठी सर्वात महत्त्वाचे 4 आनंदाचे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता घेतले आहेत। ज्या पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला सादर केला आहे त्यांची पेन्शन आता या ठिकाणी वाढवून मिळणार आहे। 1 डिसेंबर पासून याची अंमलबजावणी आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे। तसेच वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारने वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3700 कोटी रुपये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केले आहेत। त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। यामध्ये ज्येष्ठांना पेन्शन देखील मिळणार आहे। ज्या नागरिकांचं खातं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहेत। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी 1 डिसेंबर पासून काय काय लागू करण्यात आल्या नक्की बघा। या ठिकाणी तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हप्ता कधी येणार याची तारीख देखील जाहीर करण्यात आल्या। लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर येत असतील तर एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आल्या। तसेच KYC केलेल्या आता महिलांसाठी 2 वाईट बातम्या देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले। तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू आता 1 डिसेंबर पासून काही महाग केल्या जाणार आहेत तर काही वस्तू या ठिकाणी स्वस्त केल्या जाणार आहेत। याचा परिणाम तुमच्या खिशावर आता प्रचंड होणार आहे। तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणकोणत्या नियमांमध्ये 1 डिसेंबर पासून बदल करण्यात येणार आहे नक्की पहा। येणाऱ्या 1 डिसेंबर पासून देशभरामध्ये सर्वात मोठे 5 नवीन नियम आता लागतील। तसेच संपूर्ण देशभरामध्ये काही वस्तू सुद्धा प्रचंड महाग केल्या जाणार आहेत ज्यामुळे सर्वसामान्य 140 कोटी जनतेच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। आता या ठिकाणी 1 डिसेंबर पासून सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे। यामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट कशा पद्धतीने असणार आहेत, गॅसचे रेट, त्याचबरोबर रेशन कार्डाबद्दल नवीन नियम काय असणार आहेत। जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर आधार कार्डच्या संदर्भातील नवीन नियम 1 डिसेंबर पासून या ठिकाणी काय काय बदल करण्यात आले। तसेच बँक खात्या संदर्भातील नवीन नियम त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्टात खाते असेल तर तुमच्यासाठी नवीन या ठिकाणी काय काय नियम आता बदल करण्यात आलेत। मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी नवीन काय काय आलाय। तसेच पोस्टात खाते असणाऱ्या नागरिकांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता नेमकं काय आल्या। जर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे घरामध्ये तुमच्या 1500 रुपये येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियमावली 1 डिसेंबर पासून या ठिकाणी लागू करण्यात आल्या। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल मग तो कोणत्याही कंपनीचा असेल तर त्यावरती सुद्धा नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आलेत। कोणकोणत्या नियमानुसार या ठिकाणी काय बदल होणार आहेत अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण समजून घेऊया। तुम्ही जर राज्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना
कर्जमाफी आणि पुढील नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल आता दिलास देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणांची आता या ठिकाणी ऑर्डर दिली आहे आणि यासाठी 3700 कोटी मंजूर सुद्धा करण्यात आलेत। तसेच तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र ज्या पेन्शनधारकांनी सरकारला दिला आहे, बँकेत दिला आहे, त्यांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। KYC केलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आल्या। सर्व नियमामध्ये पुढील महिन्याच्या 1 डिसेंबर पासून आता सर्वात मोठा बदल या ठिकाणी करण्यात येतोय। 10 वर्षांमध्ये इतका मोठा बदल या ठिकाणी कधी झाला नव्हता। इतका मोठा बदल 1 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी आता होतोय। यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत, ज्या तुम्हाला आत्ताच्या आत्ता घेऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण 1 डिसेंबर पासून या वस्तू प्रचंड महाग होणार आहेत, ज्यामुळे तुमच्या खिशावर मोठा ताण बसू शकतो। त्यामुळे या जीवनावश्यक वस्तू आत्ताच खरेदी करणं गरजेचं आहे। तर काही नियमामध्ये 1 डिसेंबर पासून मोठा बदल करण्यात येतोय। कोणता बदल करण्यात येतोय नक्की बघा। आता 1 डिसेंबर पासून जे सर्वात मोठे बदल करण्यात येणार आहेत, त्यामुळे वेळीच आपण हे नियम आता पाळायला हवेत। कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच या ठिकाणी सांगणार आहे। कोणकोणत्या नियमामध्ये आता नेमकं काय बदल होणार आहे त्यासाठी तुम्ही इथून पुढे काळजी कोणती घेतली पाहिजे। सर्व नियमामध्ये आता प्रचंड असा मोठा बदल या ठिकाणी होतोय, जो 1 डिसेंबर 2025 पासून आता या ठिकाणी लागू होतोय। याचं पालन तुम्हाला नक्की करावं लागणार आहे। यामध्ये काही चांगल्या बातम्या आहेत, काही धक्का देणारे नियम बदलण्यात आलेत, सगळे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे 1 डिसेंबर पासून आता काय काय बदल होणार आहेत, कोणत्या घोषणा राज्य सरकार आणि केंद्र सरकार करणार आहे नक्की पहा। नागरिकांनो, 1 डिसेंबर 2025 पासून केंद्र सरकारचे आता नरेंद्र मोदी, राज्य सरकारचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 मोठ्या आनंदाच्या घोषणा या ठिकाणी आता करणार आहे। त्या ऐकून सर्वच आता लोकांना आनंद या ठिकाणी होणार आहे। बघा कोणकोणत्या घोषणा सरकार करणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये अशा कोणत्याच मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत करण्यात आलेल्या नव्हत्या। इतक्या मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस राज्याकडून आणि केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी दोघे मिळून सर्व जनतेसाठी आनंदाच्या घोषणा 2 या ठिकाणी आता करणार आहेत। जे 18 वयावरील सर्वांसाठी या ठिकाणी या घोषणाचा मोठा फायदा होणार आहे। यामध्ये महिन्याच्या महिन्याला काहींना पेन्शन देखील मिळण्याची शक्यता आहे। जसं की तुम्हाला माहित आहे, लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात। PM किसानचे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी तुम्हाला 2000 मिळतात। नमो शेतकरीचे 2000 मिळतात। पीक विमा मिळतो। तसेच अनेक योजनांच्या द्वारे सरकार नेहमीच आता पैशांचा मदत त्या ठिकाणी करत असतं। तशाच प्रकारे 18 वयावरील सर्व नागरिकांसाठी 2 आनंदाच्या घोषणा सरकार आता करणार आहे। 1 डिसेंबर पासून अनेक नियमामध्ये बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येतोय। आता बघा, यामध्ये पेन्शनधारकांसाठी आता बदल करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांसाठी काय बदल करण्यात आलेत, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी चालू आहे, यामध्ये आनंदाची बातमी एक आल्या। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक जर असाल तर यामध्ये काही नियम आता तुमच्यासाठी लावण्यात आलेत व या ठिकाणी 2 आनंदाच्या घोषणा या ठिकाणी कोणकोणत्या करण्यात आलेत तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे आणि ज्याचा फटका तुम्हाला कधी बसू नये आणि त्यामुळे काळजी काय घ्यायची आहे हे सुद्धा आता तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। 1 डिसेंबर पासून सर्वात मोठे 5 बदल केले पहा। देशभरातील 140 कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे, कारण गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठे बदल आता 1 डिसेंबर 2025 पासून लागू करण्यात येणार आहेत। दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये खूप मोठे बदल या ठिकाणी होतच असतात। अशाच प्रकारचे बदल आता 1 डिसेंबर पासून सर्व जनतेसाठी या ठिकाणी लागू होत आहेत। काही नियमामध्ये मोठे बदल या ठिकाणी होणार आहेत, तर काही गोष्टी आता भयंकर महाग होणार आहेत, तर काही गोष्टी स्वस्त देखील होणार आहेत। त्यामुळे महाग असलेल्या वस्तू आधीच आपण खरेदी करणं आता गरजेचं असतं। अशा पण काही योजना या ठिकाणी आता सुरू होत असतात, ज्या सरकारच्या माध्यमातून आता नवीन प्रत्येक महिन्याला या ठिकाणी सुरुवात होत असते। या ठिकाणी सरकार काय करत असतं, काही योजना या ठिकाणी अशा पण असतात, त्याच्या नियमामध्ये बदल प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून सरकार करत असतं। तसाच नियम 1 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी लागू होतोय, ज्याचा परिणाम आता देशातील 140 कोटी जनतेवर आता होणार आहे। यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, लाडकी बहीण योजना असेल,
पेन्शन बद्दल अपडेट असेल, स्टेट बँकेतील ग्राहक असाल तुम्ही, पोस्टातील ग्राहक असाल, तसेच पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला ज्यांनी सादर केलाय त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे। ज्येष्ठ नागरिक जर असाल तर त्यांच्यासाठी नवनवीन 5 नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आले आहेत। या 5 पैकी शेवटचे 3 नियम अत्यंत नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत। हे नियम आता नेमकं कोणते असणार आहेत? सरकारने जे नियम आता 1 डिसेंबर पासून तुम्हाला लागू केलेत ते ऐकून सर्व महिला व शेतकरी आता आनंदित होऊन राहीत। यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी देखील नवीन नियम आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेत। पेट्रोल, डिझेल, गॅसच्या संदर्भात देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। बघा, सरकारच्या माध्यमातून ही सर्व माहिती या ठिकाणी आल्या। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा बदल जो होतोय तो म्हणजे रेशन कार्डाबद्दल होतोय। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक तुम्ही असाल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन धारकांसाठी काय आनंदाची बातमी आल्या लगेच पहा। आता बघा, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी आल्या, ती म्हणजे गहू आणि तांदूळ तुम्हाला वाढवून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज झालेला आहे। याचा फायदा 12 जिल्ह्यातील रेशनधारक कुटुंबांना होणार आहे। तसेच तुम्हाला आठवतंय का बघा, मागील जून, जुलै, ऑगस्ट या 3 पावसाळी महिन्यामधील रेशनधारकांना 3 महिन्यांचे एकत्र गहू आणि तांदूळ एकत्र 3 महिन्यांचं दिलं होतं। तशाच प्रकारे आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये प्रचंड भयंकर थंडी सुटल्याचं या ठिकाणी लक्षात सरकारला आलंय आणि या 3 महिन्यांचे देखील या 12 जिल्ह्यातील रेशनधारक कुटुंबांना परत एकदा 3 महिन्यांचे एकत्र गहू आणि तांदूळ दिले जाणार आहे। आता तुम्हाला जसं जून, जुलै, ऑगस्ट मागील महिन्यामध्ये 3 महिन्यांचं एकत्र पावसामुळे गहू आणि तांदूळ एकत्र दिलं होतं, तशाच प्रकारे थंडीमुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यांचं एकत्र गहू तांदूळ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता दिलं जाणार आहे। परंतु सर्वांनाच हे मिळणार नाही, फक्त 12 जिल्ह्यातील नागरिकांनाच हा लाभ भेटणार आहे। कारण या 12 जिल्ह्यातील रेशनधारक एकदम गरीब आहेत, त्यामुळे सरकारने हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। बघा, 12 जिल्ह्यातील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून GR आलाय। कोणत्या 12 जिल्ह्यातील नागरिकांना आता 3 महिन्यांचं एकत्र थंडीमुळे आता गहू आणि तांदूळ एकत्र दिले जाणार आहे, नक्की पहा। आता बघा, या 12 जिल्ह्यातील नागरिकांना मोफत घरपोच आता सेवा गहू आणि तांदळाचा दिले जाणार आहे। आता रेशन कार्ड धारक तुम्हाला आता यांना पुरवलं जाणार आहे। तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये रांगेत उभारण्याची इथून पुढे गरज भासणार नाही। तारीख देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, त्या तारखेला तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफतपणे घरपोच सेवा इथून पुढे दिली जाणार आहे। कोणत्या तारखेला दिली जाणार आहे, नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यातील रेशनधारकांना पुढील 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ या ठिकाणी एकत्र दिले जाणार आहे, याची अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे या ठिकाणी लगेच समजणार आहे। परंतु त्याआधी तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा घरगुती LPG गॅस सिलेंडर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी व एक वाईट बातमी या ठिकाणी आता समोर आल्या। कारण या ठिकाणी आनंदाची बातमी ही आहे की तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील महिन्यापासून तुम्हाला जो पहिला 850 रुपयाला LPG गॅस सिलेंडरची टाकी मिळत होती तर तुम्हाला ती आता 850 रुपयाला नाही, फक्त 550 रुपयाला आता या ठिकाणी मिळणार आहे। परंतु हा लाभ कोणाला मिळणार आहे? ज्यांच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांनाच हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। कशा पद्धतीने मिळवायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात आलंय। आणि वाईट बातमी अशी आहे की आता गॅसचे दर भयंकर या ठिकाणी महाग केलं जाणार आहे। मग आता तुम्हाला 550 रुपयेपर्यंत गॅस सिलेंडरची टाकी कशी मिळवायची हे आम्ही तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। सरकारकडून सबसिडी या ठिकाणी आता तुम्हाला देण्यात येणार आहे, याचा लाभ कसा घ्यायचा हे देखील आम्ही आता पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील हयातीचा दाखला ज्या पेन्शनधारकांनी सादर केलाय त्या पेन्शनधारकांसाठी एक गुड न्यूज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। ज्या पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला सादर केलेला आहे त्यांच्यासाठी एक वेगळी लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या। त्यांची पेन्शन या ठिकाणी आता डिसेंबर महिन्यामध्ये वाढवण्यात येणार आहे। अधिकृत GR देखील आता या ठिकाणी काढण्यात आलाय। मग आता तुमची पेन्शन नेमकं किती वाढणार आहे? बघा, डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात मोठा पेन्शनधारकांचा विजय होणार आहे। मग आता तुमची पेन्शन किती वाढणार आहे याचा अधिकृत GR काढण्यात आलाय, हे सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे। आता बघा, पेन्शनधारकांची अपडेट सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय
तो म्हणजे राज्यातील 10 वस्तूंचे दर आता प्रचंड महाग केले जाणार आहेत। बघा, 10 वस्तूंचे दर प्रचंड महाग केले जाणार आहेत। तुम्हाला पुढील 2 दिवसांमध्ये या 10 वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे, अन्यथा पुढील महिन्यामध्ये तुमच्या खिशावर भयंकर ताण मोठा येणार आहे। त्या 10 वस्तू नेमका आता कोणकोणत्या असणार आहेत लगेच तुम्ही पाहायचं आहे, परंतु तत्पूर्वी लगेच आपण या ठिकाणी जाणून घेऊया तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल, पोस्टात खाते असेल, त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आल्या। खूप मोठे बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत। सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना बँकेच्या खातेदारांना या ठिकाणी आता सांगण्यात आले आहे। प्रत्येक खातेदारांनी आता या ठिकाणी बघा, प्रत्येक बँकेच्या खातेदारांची चौकशी करण्यात येणार आहे। यामध्ये जर तुम्ही दोषी आढळला तर तुमच्यावर कारवाई होऊन जेलची सजा देखील आता भोगावी तुम्हाला लागणार आहे। सरकारने चेकिंग सध्याला सुरू केलंय। डिसेंबर महिन्यामध्ये याची चेकिंग आता खूप कडक होणार आहे। यामध्ये प्रत्येक खातेदारांची पॅन कार्ड, आधार कार्ड चेकिंग होणार आहे। या नियमानुसार जर तुम्ही चुकीचं आढळला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। याचा दंड 1000 रुपयापासून 25,000 रुपयेपर्यंत असणार आहे। 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत जेलची सजा देखील आता तुम्हाला होणार आहे। त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर या बँकेमध्ये कोणकोणती नियमावली नवीन लावण्यात आल्या ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। या नियमाचे आता पालन न करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी पैसे बँकेत भरता देखील येणार नाहीत आणि पैसे काढता देखील येणार नाहीत। त्यामुळे या बँकेचे तुम्ही खातेदार असाल तर लक्षपूर्वक बघायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येत असतील आणि तुम्ही KYC जरी केला असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या। तुम्ही हे आता विसरू नका की तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्याबद्दल सुद्धा नवीन काय अपडेट आल्या पहा। आता बघा, या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी 2 लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। पहिला लाभ असा आहे, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ पुढील 3 महिन्यांचं थंडीमुळे एकत्र मिळणार आहे, परंतु फक्त 12 जिल्ह्यांमध्येच लाभ मिळणार आहे। तसेच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ वाढवून मिळणार आहे। पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल आणि तुम्ही जर पहिला 850 रुपयाचा गॅस सिलेंडर या ठिकाणी घेत असाल तर तो 550 रुपयामध्ये तुम्हाला आता या ठिकाणी खरेदी करता येणार आहे। कसा तुम्हाला खरेदी करायचा आहे ते देखील आम्ही पुढे सांगणार आहे। तसेच तुम्ही शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची आता वाट बघत असाल, पीक विमा नवीन अपडेट काय आले याच्याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे। कर्जमाफीबद्दल बँकांची तुम्हाला काय सूचना देण्यात आल्या, पेट्रोल डिझेलचे रेट डिसेंबर महिन्यामध्ये वाढणार की कमी होणार, सर्व अपडेट तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आपण आता सुरुवात करूया ते म्हणजे LPG गॅस सिलेंडर तुम्हाला 550 रुपयेपर्यंत कसं मिळवायचं। तर बघा, सरकारच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना व उज्ज्वला योजना याच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला दिलं जातं। तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी असेल तर तुम्हाला 550 रुपयामध्ये आता या ठिकाणी गॅसची टाकी भरून मिळणार आहे। वरचे पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे, याचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे। अधिक माहितीसाठी पंचायत समिती, तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही विचारू शकता। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल, पोस्टात खाते असेल तर बँकेच्या खातेदारांना नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुमचं या ठिकाणी कोणत्याही बँकेत खाते असेल तर काय नियमावली लागू करण्यात आल्या नक्की पहा। आता बघा, या बँकेच्या खातेदारांसाठी मिनिमम बॅलन्सचा रूल आलेला आहे। बॅलन्स तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही आता विचारायचं आहे। जर यापेक्षा कमी रक्कम बँकेमध्ये ठेवली असेल तर बँक तुम्हाला दंड करू शकते। त्यामुळे मिनिमम बॅलन्सचा रूल काय आहे तुम्ही नक्की बँकेमध्ये जाऊन चौकशी करायचं आहे, अन्यथा एकदम अचानक बँकेतून पैसे कट झाले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। तसेच दुसरा अत्यंत महत्त्वाचा बदल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तुमच्या बँकेचं खातं एक सोडून जास्त बँकेमध्ये असतील, प्रत्येक बँकांना एक नंबर तुम्ही जोडू नका। यामुळे मोठे आता त्या ठिकाणी फ्रॉड होऊ लागलेत। त्यामुळे पटकन तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये प्रत्येक बँकेला वेगळा नंबर जोडायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारक तुम्ही असाल तर पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आल्या। तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, KYC करून घ्या। तुमची पेन्शन या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी होऊ आता शकतो। हयातीचा दाखला ज्या पेन्शनधारकांनी भरलेला आहे त्यांची पेन्शन वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
त्यानंतर ज्येष्ठांसाठी 2 नव्या योजनांची घोषणा सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार आहे। आता बघा या ठिकाणी आता ज्येष्ठांना महिन्याला 60 ते 80 वर्षामध्ये तुमचं वय असेल तर 3000, 80 ते 100 वर्षापर्यंत वय असेल तर 4000 रुपये अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी होण्याची शक्यता सूत्रामार्फत वर्तवण्यात आल्या। पेट्रोल डिझेलचे रेट भयंकर महागण्याची शक्यता आहे। यामध्ये जीवनावश्यक वस्तू, डाळी, तेल आता या ठिकाणी महागण्याची शक्यता आहे। आता तुम्ही लवकरात लवकर खरेदी करण्याची सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी पीक विमा 2 दिवसांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी। आता पहा, ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज आता काढलेलं आहे त्यांना बँकेकडून कागदपत्रांची मागणी आता तातडीने होऊ शकते। पॅन कार्ड, आधार कार्ड, तुम्ही बँकेमधून आता कर्ज या ठिकाणी काढत असताना जी कागदपत्रे काढलेली होती ती सर्व कागदपत्रांची मागणी या ठिकाणी बँकेकडून आता होऊ शकते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड जर असेल तर रेशन कार्ड धारकांसाठी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील 3 महिन्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे रेशन धान्य एकत्र पावसामुळे तुम्हाला मागील 3 महिन्यांचे जशा प्रकारे मिळालेलं आहे तर त्या जिल्ह्यांची एक लिस्ट तुम्हाला सांगणार आहे। मागच्या महिन्यामध्ये पावसामुळे मिळालं, आता थंडीमुळे एकत्र मिळण्याची शक्यता आहे। पहा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, आता परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, आता बुलढाणा हे शेतकऱ्यांचे या ठिकाणी आता जिल्हे आहेत। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये गहू तांदूळ वाढवून सुद्धा या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला मोफतपणे घरपोच सेवा देखील आता या ठिकाणी मिळणार आहे। जानेवारी 2026च्या मुहूर्तावर या जिल्ह्यातील रेशनधारकांना आता मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी आता घरपोच देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असेल। ही अपडेट या ठिकाणी आता बदलण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।